बुलेटिनची सुरुवात करूयात एका अत्यंत मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीने। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्या अशी राज्य निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी करण्यात आली आहे आणि त्यासंबंधीचा अर्ज देखील दाखल करण्यात आलाय। 12 जिल्हा परिषद 125 पंचायत समित्यांमध्ये 50% आरक्षण आहे, तर 20 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आरक्षणाची मर्यादाही ओलांडली गेली आणि त्याचमुळे हे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। आणि याच संदर्भात आपण माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, खरं तर या निवडणुका आता पुढे जाणार का आणि सुनावणी नेमकी कधी होणार आहे? आता सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जे आदेश दिले होते त्या आदेशाप्रमाणे सध्या महाराष्ट्रातील सर्व राज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, ज्यामध्ये 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका घ्या असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आणि त्यावर काही जणांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्यामुळे इतर ठिकाणी जिथे आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली त्यावर अप्रत्यक्षपणे स्थगिती आहे निवडणुकांवर, परंतु ज्या उर्वरित जिथे 50% आरक्षण मर्यादा ओलांडली गेलेली नाहीये त्या ठिकाणी मात्र निवडणुकांना हिरवा कंदील आहे। परंतु त्या निवडणुका घेण्यासाठी सुद्धा आम्हाला 31 जानेवारीची जी मुदत सर्वोच्च न्यायालयाने काढून दिली होती ती मुदत वाढवून ती 10 फेब्रुवारी 2026 करण्यात यावी अशा स्वरूपाचा अर्ज हा राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला आहे। आता सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना मान्यता मिळते का 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत उर्वरित निवडणुका पूर्ण करण्यासंदर्भात, आणि त्याशिवाय ज्या इतर स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ज्यामध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली असल्यामुळे तिथल्या निवडणुका प्रलंबित आहेत त्याविषयी सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेतं याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आजची जी सुनावणी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी। अगदी बरोबर आहे। त्यामुळे आजच्या या सुनावणीमध्ये न्यायालय नेमका काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सोमेश या माहितीसाठी। आणि यानंतर पाहूयात महापालिकेचा महासंग्राम। महापालिका निवडणुकांच्या प्रचाराला आता अवघे 2 दिवस बाकी आहेत। ठाकरे बंधू मुख्यमंत्री